उतार वयात सुखात राहण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या 50 सूचना। उतार वयात कुठला आजारपण येऊ नये, जरी आलं तरी त्यासाठी औषध गोळ्या किंवा डॉक्टर चालू करावा लागला नाही पाहिजे, यासाठी या 50 सूचना पाळणं खूप महत्त्वाचं आहे। 5 मिनिटाच्या आत या 50 सूचना आपण सांगणार आहोत। यामध्ये काही घरगुती नुस्खे आहेत, तर काही तुमचं मन शांत करण्याच्या काही टिप्स आहेत, तर काही असे चमत्कारिक पदार्थ आहेत की जे तुम्हाला उतार वयात कुठला आजारही जडू देणार नाहीत। खूप महत्त्वाची माहिती आपण अतिशय कमी वेळात देण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत रहा। आणि हो, चॅनलला सबस्क्राइब करायला आणि बाकी लोकांना शेअर करायला देखील हा व्हिडिओ विसरू नका। चला तर सुरू करूया हा व्हिडिओ। तुमचे पाय सतत दुखत असतील तर मिठाच्या पाण्यात पाय सोडून 20 मिनिटे बसावं, यामुळे पाय दुखणे थांबून जाते। दुसरा, रोज सकाळी गरम हळदीचे पाणी पिल्याने पोटाची अतिरिक्त चरबी, हृदयरोग, मधुमेह सारखे आजार टळतात। तिसरा, रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यामध्ये बनवून खाल्याने फार लाभदायक असते। चौथा महत्त्वाचा पॉइंट, त्वचेचा आजार असल्यास करीपत्ता सेवन करावं, यामध्ये भरपूर अँटीफंगल गुण असतात। पाचवा, गाजराचा रस आणि मध एकत्र पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते। सहावा, रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 वेलची खाल्याने जडपणा कमी होतो आणि युरिन इन्फेक्शन, पचनक्रिया सुधारते। सातवा, केसातील कोंडा कमी करायचा असेल तर पालकाच्या भाजीचा सेवन करावा। आठवा, रोज सकाळी कोथिंबीर आणि पुदिनीच्या पानाचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात। 9वी सूचना, वजन कमी होत नसल्यास दुधीच्या भाजीचे सेवन करावे। दुधीमध्ये लो कॅलरीज आणि फायबर असतात, त्यामुळे वजन झपाट्याने कमी होतात। 10वी सूचना, सर्दी खोकला थांबत नसेल तर दुधात केसर मिसळून द्यावे आणि चिमटभर केसर कपाळ आणि छातीवर देखील चोळावे। 11वी सूचना, हिवाळ्यात एकाही हिरव्या मिरचीचे सेवन करावे, ज्याने रक्तप्रवाह अगदी जलद होतो। 12वी सूचना, चिंचाचे सेवन केल्याने लिव्हरची क्षमता वाढते। 13वी सूचना, मूतखऱ्याचा त्रास असेल तर रोज अश्वगंधांचे नियमित सेवन करावे। 14वी सूचना, त्वचा तरुण राहावी यासाठी अश्वगंधांचे नियमित सेवन करावे। 15वी सूचना, रोज रात्री झोपण्यापूर्वी कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याची त्वचा सुधारते। 16वी सूचना, पोट साफ न होणे, बद्धकोष्ठता हे दुर्गंधीचे प्रमुख कारण आहे, हे करण्यासाठी बडीशेप खावी। 17वी सूचना, रोज काळा मनुका खाणारे व्यक्तीला कोणताही आजार होत नाही। 18वी सूचना, कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो। 19वी सूचना, लघवी करताना जळजळ होत असेल तर नाश्त्यासोबत काकडी खा, जळजळ निघून जाईल। 20वी सूचना, रोज दही खाणाऱ्या लोकांना कधीही कोणत्याही भागावर इन्फेक्शन होत नाही। 21वी सूचना, जेवल्यानंतर लगेच झोपू नये, कारण अन्नाचे पचन नीट होत नाही आणि त्यामुळे 6 पावलं तरी कमीत कमी चालायचे आहे, ज्यामुळे अन्न पचन सुधारते। 22वी सूचना, काळे डाग दूर करायचे असतील तर चेहऱ्यावर लिंबाचा रस लावा, थोडा वेळ तसाच राहू द्यावा, डाग निघून जातील। 23वी सूचना, खोकला जात नसेल तर पत्ता मिसळून दूध द्या, खोकल्यावर लवकर आराम मिळतो। 24वी सूचना, जेवणात जास्त तूप खाल्ल्याने घशाचा संसर्ग होऊ शकतो। 25वी सूचना, शरीर दुखत असेल तर त्याने मखाना टाकून शिजवलेली दूध द्यावे, ज्याने शरीराच्या दुखण्यापासून आराम मिळतो, कॅल्शियमचे प्रमाण वाढतं। 26वी सूचना, जर तुमचे वजन वाढत असेल तर दुधी भोपळ्याचा रस किंवा त्याची भाजी खाल्ल्यास वजन झपाट्याने कमी व्हायला सुरुवात होते। 27वी सूचना, झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी, 1 ग्लास 1 लवंग खाल्ल्यास बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, पोटदुखीचा त्रास नाहीसा होतो। 28वी सूचना, जर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर रोज काजळ लावा। 29वी सूचना, रोज बीटचे सेवन करा, लाल कलरचे बीट, ज्यामध्ये लोहचे प्रमाण जबरदस्त असतं, त्यामुळे पोटाची चरबी कमी होऊन वजन नियंत्रित राहून रक्त वाढते। 30वी सूचना, शिळा तोंडी मधाचे सेवन केल्यास स्मरणशक्ती सुधारते, मेंदू परिणाम होत नाही। 31वी सूचना, रोज दुधाचे सेवन केल्याने चेहऱ्यावर वेगळी चमक येते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात। 32वी सूचना, जी लोक नियमितपणे केळी खातात त्यांचे वजन हे वाढू लागतात, त्यामुळे केळीचा सेवन बेतानेच करावा, इतर फळे खाऊ शकता। 33वी सूचना, सुरकुत्या नाहीशी करण्यासाठी हिरवी आणि पिवळी शिमला मिरची ही फायदेशीर असते, त्यामुळे नियमितपणे या सेवन करा। विटामिन सी देखील भरपूर असल्यामुळे रोग प्रतिकार क्षमता देखील वाढते। 34वी सूचना, जर तुम्हाला जास्त आजार असतील तर कडुलिंबाचा रस रिकाम्या पोटी 1 चमचा रोज प्यावा, त्यामुळे कोणताही आजार शिल्लक राहणार नाही। 35वी सूचना, अतिशय महत्त्वाची सूचना,
चेहऱ्यावर जर ड्रायनेस कोरडेपणा जाणवत असेल तर गुलाबजल किंवा गुलाबाचा अर्क लावा किंवा गुलाबाच्या पाकळ्या ठेचून त्याचं एक मिश्रण त्या ठिकाणी लावा. 36वी सूचना, भोपळ्यांच्या बियांचे सेवन केल्यास केस लांब मजबूत होतात, केस तुटत नाही, केस गळती थांबते. 38वी सूचना, गाईच्या दुधाचे सेवन केल्यास नखे, डोळे आणि केस सुंदर होतात. 39वी सूचना, जेवण करण्यापूर्वी एक खजूर खाल्ले पाहिजे, त्यामुळे खाल्लेले लवकर पचत आणि जे काही पचन आहे ते देखील मोठी मदत होते. 40वी सूचना, साखरेऐवजी थोडासा गुळ घालून चहा प्या, त्यामुळे शरीरातली साखर वाढणार नाही. 41वी सूचना, खूप गरम पदार्थ खाल्ल्याने हृदय कमकुवत होते. 42वी सूचना, अतिशय महत्वाची सूचना, रोज सकाळी शिल्या तोंडे म्हणजे तोंड न धुता एक लसूण खायच्यात, एक तरी लसणाच्या पाकळी खायच्या आहे, त्यानंतर पाणी प्यायचं आहे. उपाशी पोटी जर हे लसणाची पाकळी खाल्ली तर ऍसिडिटी, पोटाचे विकार समूळ नाहीसे होतात. 43वी सूचना, जर तुम्ही सकाळी वेळेवर उठले नाही तर तुमचा मेंदू कमजोर होतो. अपुऱ्या झोपेमुळे देखील मेंदूतील पेशींची वाढ थांबते, लक्षात राहिला, विसर पडायला सुरुवात होते. आजावर सारखे आजार देखील होऊ शकतात, त्यामुळे नियमित झोप घेणे आणि रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणं फार गरजेचं असतं. 44वी सूचना, पोटाची उष्णता जर काढायची असेल तर उकळत्या दुधामध्ये 1 चमचा बडीशेप टाकून ते दूध गार झाल्यानंतर पिणे हा सगळ्यात श्रेष्ठ उपाय आहे. 45वी सूचना, तुम्हाला बद्धकोष्ठता म्हणजेच मळमळ किंवा पोट साफ न होणे हा त्रास असेल तर थंड पाणी बिलकुल पिऊ नका. त्याऐवजी कोमट पाणी दिवसभर पित राहणे, त्यामुळे तुमच्या पोटही साफ होईल आणि पोटाभोवती जमा होणारे चरबी देखील कमी होणार आहे. 46वी सूचना, मधुमेह आणि सांधीदुखी यापासून आराम मिळवण्यासाठी मेथीचे सेवन करा. शक्यतो मेथीचे सेवन हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्ही करू शकता. मेथीचे लाडू असतील किंवा मेथीचे इतर पदार्थही खाऊ शकता. उन्हाळ्यामध्ये मेथी ही जपूनच वापरावी. 47वी सूचना, अतिशय महत्वाचे, जर तुमच्या दातांना कीड लागण्यापासून वाचवायचा असेल तर रोज झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडेसे काळे मीठ मिसळून त्याच्या गुळण्या करा. काळे मीठ नसेल तर पांढऱ्या मिठाने जरी गुळण्या केल्या सकाळी आणि संध्याकाळी गुळण्या करणं हे सायकल चालू ठेवणं खूप गरजेचे आहे. 28वी सूचना, उन्हामुळे शरीरावर जर काळे डाग पडले असतील किंवा चेहऱ्यावर काळे डाग पडल्यास सनबर्न झालं असेल तर त्यामध्ये बेसनामध्ये थोडीशी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यानंतर चेहरा धुवा, डाग निघून जातील. 49वी सूचना, विश्लेषण, जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असल्यास कारल्याची भाजी अति उत्कृष्ट आहे. रात्री बटाट्याचे सेवन कधीही करू नका, त्यामुळे मूळव्याधाची समस्या होऊ शकते. 50वी सूचना, मानसिक दुर्बलतेसाठी कच्चे नारळ खूप फायदेशीर आहेत. स्मरणशक्ती देखील वाढते. जिसेन्शियल ऑइल आहे किंवा शरीरात प्रचंड मोठी त्या ठिकाणी यांनी पोकळी भरून निघते, मेंदूसाठी खूपच चांगला आहे. तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.